संघर्ष निर्माण होतोय गुण्या गोविंदाने नांदणारे दोन्ही समाज वाटतंय कुठेतरी आपण आव्हान कराल की सर्व शांत झालं पाहिजे? माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे, परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत. त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे. असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहेत, व्होकल आहेत, अभ्यासू किती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत, लेखक आहेत, पण ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं. AI सारख्या अत्यंत उत्कृष्ट ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केला जाऊ शकते, या टेक्नॉलॉजीचा उपयोग अत्यंत हीन दृष्टीने म्हणजे आईच्या विषयावरती एक व्हिडिओ बनवण्यासाठी काँग्रेस पार्टी आणि RJDच्या लोकांनी केलेला आहे. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. याचा आम्ही संपूर्ण महिला म्हणून निषेध करतो, कारण आई ही एक भावना आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिला देवत्व प्राप्त केलेलं आहे आईला, आणि म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. RJDचा काँग्रेसचा आम्ही निषेध करतो की इतक्या हीन दर्जाची बुद्धिमत्ता वापरली यांनी. या कारणासाठी हे अतिशय निंदनीय आहे. भारताच्या संस्कृतीची जर आपण माहिती घेतली तर आई ही सर्वोच्च स्थानी आहे आणि त्या आईच्या बद्दल अशा प्रकारच्या खालच्या स्तरावर येऊन बोलणं हे निश्चितच निषेधार्ह आहे. आम्ही याचा निषेध करताना आम्ही पण कुठेतरी चूक होता कामा नये, आमच्याकडूनही कुठेतरी खालच्या पातळीवर जाता कामा नये याची प्रत्येक वेळेस खबरदारी भारतीय जनता पक्ष, त्याचे नेतृत्व, त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी करत असतात. आम्ही निषेध करतो. जर इतिहास बघितला तर अनेक वेळा अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या शब्दांचा वापर केला जातो. आमची या ठिकाणी त्यांना कटतंबी आहे की पुढच्या वेळेस अशा पद्धतीचा जर काही घटना घडली तर यावेळेस चौकातच केलेला आहे. पुढच्या वेळेस आम्ही वॉर्डात येऊ, सेक्टरमध्ये गावागावात येऊन याचा निषेध करू आणि या गोष्टींसाठी त्यांना तयार राहू. धन्यवाद. आज सुनावणी झाली. कोर्टाने म्हटलं की तुम्ही गॅजेट वरून आरक्षण देताय आणि हे पण आरक्षण आहे. सरकारने ठरवावं की नेमकं कोणतं आरक्षण देणार. हे सगळंच गोंधळ आहे. आता 52% 72% महाराष्ट्रात आरक्षण झालं. हे करताच येत नाही नीटघडी सरकारला. जो आला त्याला म्हणून बनवा बनवी, ज्याला काहीतरी तू हे घे, तू ते घे, तू चणे घे, तू फुटाणे घे, तू चॉकलेट घे, तुला लाडू मिळत नाही लाडवाचं तू भुरका घे, अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. अरे तुम्ही करा ना एकदा, जो काय निर्णय करायचा आहे सगळ्यांना बसवा आणि करा. आता SCBC मध्ये नाही, EWS मध्ये काही लोक घेत आहेत, याला चॅलेंज होत आहे. आणि आम्ही म्हणून म्हणतो की OBCचं आरक्षण 42% करा. तेलंगणाने केलं तसं. भाऊ प्रभारी होते तिकडे, त्यांनी ते सगळी त्याची नीव ठेवलेली होती, माणिकराव ठाकरे साहेब. 42% आरक्षण लागू झाला. तिथे होऊ शकतं, इथे का होऊ शकत नाही. पण ही नियत नाही, खेळवण्याची नियत आहे सरकारची. त्यामुळे क्रमांकाची सुरुवात होणार असतो. चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठून तरी एका ठिकाणी करावी लागते. ती हडपसरपासून केली. नेमकं दादा सुटावे, त्याच्यातनं लोकांचे त्यांना मदत व्हावी. जे सार्वजनिक प्रश्न असतात ते आमच्याकडनं सुटणं गरजेचं असतं. आणि कधी कधी सर्वसामान्य कॉमन जो माणूस असतो त्याला फार त्रास होत असतो, तर याच्यातनं ते सुटायला मदत होत असते.